तांदूळ, पोहे, रव्याचा वापर न करता फक्त डाळींपासून बनवलेला अगदी सुपर सॉफ्ट स्पॉन्जी ढोकळा कसा बनवायचा ते आज आपण बघूया। हा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी चवळीची डाळ, 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। तुमच्याकडे जर चवळीची डाळ नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी हरभऱ्याची डाळ सुद्धा वापरू शकतात। तीनही डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या 4 ते 5 तासांसाठी भिजवून घ्यायच्या आहेत। तुम्ही एकत्र सुद्धा भिजवू शकतात। मी थोडं 2 डाळी एकत्र करून 1 डाळ वेगळी भिजवलेली आहे। त्यानंतर भिजवलेल्या डाळी आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीनही डाळी मिक्स करून आपल्याला ह्या वाटून घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, आलं, त्याचबरोबर थोडंसं जिरं घालूया आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 3 चमचे एवढं दही घालायचं आहे। 3 वाट्या आपण डाळ घेतलेली होती म्हणून 3 चमचे आपल्याला इथे दही घालायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। अगदी आपल्या बोटाला स्मूथ वाटेल एवढं हे मिश्रण आपल्याला बारीक करायचं आहे। एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर एका ताटाला मी आधीच तेल लावून ते स्टीमरमध्ये ठेवून देणार आहे। ढोकळ्याचं बॅटर एकदा मिक्स करून घेऊया। हे बॅटर थोडंसं घट्ट आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे। अगदी आपल्याला अर्धी वाटी किंवा पाव वाटी एवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे। सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, 1 मोठा चमचा तेल घालूया आणि हे एकदा परत मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये आपण अगदी थोडीशी म्हणजे पाव चमचापेक्षा थोडीशी कमी हळद घालूया। हळद जर खूप जास्त घातली किंवा ती व्यवस्थित मिक्स नाही झाली तर ढोकळ्यावर रेड पॅचेस येतात। सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्ध पॅकेट एवढं इनो घालायचं आहे। हे अर्धच पॅकेट मी इनो घातलेलं आहे। त्यावर थोडंसं पाणी घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इनोसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इनो जर व्यवस्थित मिक्स करून झालेलं नसेल तर ढोकळा एखाद्या ठिकाणी फुगतो, एखाद्या ठिकाणी फुगत नाही। त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे पण खूप जास्त मिक्स नाही करायचं आहे। त्यानंतर बॅटर आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर यावर आपल्याला थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं आहे। यामुळे ढोकळा चवीला तर छान लागतोच पण दिसायला पण खूप छान दिसतो। त्यानंतर यावर झाकण ठेवून घेऊया आणि 10 मिनिटांसाठी ढोकळा आपण वाफवून घेऊया। 10 मिनिटांनंतर आपण एकदा ढोकळा चेक करून बघूया। तुम्ही बघू शकता ढोकळा मस्त झालेला आहे। टूथपिक किंवा सुरीच्या साहाय्याने तुम्हाला ढोकळा चेक करायचा आहे। टूथपिक अगदी क्लीन निघालेली आहे। ढोकळा आता पूर्णपणे शिजलेला आहे। ह्याला आपण थंड करायला ठेवूया। ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण तडका बनवून घेऊया। एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घ्यायचं आहे। त्यानंतर तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा तीळ घालायची आहे। थोडासा कढीपत्ता घालूया। त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या मोठ्या आकारामध्ये कट करून आपल्याला ह्या घालायच्या आहेत। सर्व मस्त परतून घ्यायचं आहे आणि तडका बनवून तयार आहे। गॅस बंद करून घेऊया। ढोकळासुद्धा मस्त थंड झालेला आहे। कडेने त्याला सोडवून घेऊया। तुम्ही बघू शकतात ढोकळा अगदी मस्त इझिली निघत आहे। आपल्याला हव्या त्या आकारामध्ये ढोकळा कट करून घेऊया। अगदी मस्त सॉफ्ट असा ढोकळा तयार झालेला आहे। आता आपण तयार केलेला तडका यावर घालून घेऊया। त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालूया आणि तुम्ही बघू शकतात मस्त ढोकळा तयार झालेला आहे। अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा ढोकळा तयार होतो। वेट लॉस डाएटमध्ये सकाळच्या नाश्त्याला तुम्ही हा ढोकळा बनवू शकतात। ही ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।